मोईजभाई खोत या ठिकाणी उपस्थित आहेत। चला सामन्याला होते सुरुवात। मेगा फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत। एक षटकाचा सामना, सलामीची जोडी मैदानावरती उतरत आहेत। केवने बंधू अर्थातच एका बाजूने सुनील केवने आणि दुसऱ्या बाजूने सचिन केवने सुरुवात करतील। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन। अमायरा 11 जयनमन ढवळेपाडा या संघासाठी 6 चेंडूंचा हा सामना, एका षटकाची मॅच। बॉलर तयार होतोय, गोलंदाज गोलंदाजीसाठी। एक मिनिट फक्त सर, एक मिनिट थांबवतो। ते लाल स्टंप आहेत ते फक्त घेऊन जायचे नाही। ग्रीन स्टंप जो विजेता संघ असेल ना त्याने ते ग्रीन स्टंप घ्यायचेत। लाल स्टंप प्रॅक्टिस स्टंप आहेत ते कोणी घेऊन जाऊ नका। फिरोज सर ते लाल स्टंप फक्त घ्यायचेत। सामन्याला झाली सुरुवात। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। मेगा फायनलची मॅच गेम ऑन। रुपेशचा पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे। फ्लिक करण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने यष्टया उद्ध्वस्त केल्यात। मोठी विकेट मिळाली आहे, ज्यानं मॅच निश्चितच आतापर्यंत आपण पाहिलं तर ढवळेपाडा संघासाठी मोलाचं सहकार्य, मोलाचं योगदान दिलं होतं। तो सुनील मैदानाच्या बाहेर। अनिकेत येतोय बॅटिंग करण्यासाठी, लेफ्टी बॅट्समन, ज्यानं आजची नाईट जर आपण पाहत असाल तर भरपूर चांगली कामगिरी केली आहे। टीमवर्क सुंदर राहिलं ढवळेपाडा टीमचं। हा चेंडू सुंदर आहे, या ठिकाणी आपण पाहाल तर दुसऱ्या बाजूला रनआउट होतोय आणि मोठी विकेट मिळाली आहे। सलगच्या 2 चेंडूंवरती ही आलेली दुसरी विकेट, फलंदाज बाद। सलगच्या 2 चेंडूंवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मिळतायत त्या तळवडे या टीमला। चांगली गोलंदाजी करतोय रुपेश। मेगा फायनलचा हा सामना, या सामन्याचा जर आपण विचार कराल तर दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक। सलगचा हा तिसरा बॉल येतोय, कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला जात नाहीये। बॅटिंग करण्यासाठी सचिन केवने स्ट्राइक एंड वरती आलाय। जबाबदारी निश्चितच घ्यावी लागेल। उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत, एकही धावफलकावरती नाही। मेगा फायनलची मॅच आहे, एका षटकाचा सामना आणि 3 बॉल, कुठल्याही प्रकारची धाव नाही। हा सामना जर आपण पाहाल तर जवळ कब्जात घेण्याच्या तयारीत रुपेश। हा सुद्धा चांगला चेंडू टाकलाय, बॅट फिरवली मात्र बॅटवरती चेंडू येत नाही। चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते। 4 चेंडू टाकलेत, कुठल्याही प्रकारची एकही धाव अद्यापर्यंत आलेली नाही। या मॅच मध्ये नक्की काय घडलंय, मॅचच्या अंतरंगामध्ये काय घडतंय हे सांगणं कठीण होऊन बसलंय। अमायरा 11 जयनमन ढवळेपाडा हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय आणि सुरुवातीच्या 4 चेंडूंवरती
आपण पाहिलं तर एकही धाव नाही. इथं पहा, हा फुलटो चेंडू, मिस टायमिंग, झेलची संधी आली आहे पुन्हा एकदा आणि हा झेल ड्रॉप होतोय. 2 धावा पूर्ण होतील, 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. मिस टायमिंग स्ट्रोक आहे सातत्यानं आपण पाहत आहे. तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा करून दिल्या जात नाहीत. 2 बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ, चेंडूचा खेळ शिल्लक. मेगा फायनलची मॅच आहे आणि सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज रुपेशचं कौतुक केलं जाईल. स्ट्राईक एंडवरती सचिन केवने खेळतोय. लेफ्टी लेफ्टी असा सामना. रुपेश टू सचिन. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा संधी आली आहे झेलची. आता मात्र झेल टिपलाय. फक्त 2 धावा या मॅच मध्ये जमा केल्या त्या ढवळपाडा या टीमनं आणि 3 धावांचं लक्ष ठेवलंय. फक्त 3 धावांचं लक्ष या ठिकाणी. मेगा फायनलच्या मॅच मध्ये संपूर्ण टुर्नामेंट भरपूर चांगले खेळले, मात्र या ठिकाणी आपण पाहताय तर मेगा फायनलच्या मॅच मध्ये थोडीशी हाराखारी, पिछे हाट. 2 धावा बनवल्या, 3चं लक्ष आणि तळवडे संघ विजयाच्या दिशेनं नक्कीच आपल्याला जाताना पाहायला मिळेल की काय अशी परिस्थिती. तीन धावांचं लक्ष आहे आणि इथं आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी येते. सहा बॉल आणि 3 धावा बनवायच्या आहेत. बॉलर तयार होतोय गोलंदाजी मार्कवरनं. सचिननं पहिला चेंडू टाकलाय या ठिकाणी. त्यानं सुद्धा सुंदर सुरुवात केली आहे. चांगल्या पद्धतीनं टाकलेला हा चेंडू डॉट येतोय. 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल डॉट. 5 बॉल 3 ची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा. सर लाल स्टंप कोणी घेऊन जायचे नाही का? फक्त ग्रीन टीम विनिंग टीम तो स्टंप घेऊन जाईल. ते प्रॅक्टिस स्टंप आहेत.
इथं पहा फटका खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरनं, कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतील. एक धाव आली. अजूनही जर पाहिलं तर 2 धावांचं लक्ष आहे. 4 चेंडू शिल्लक, 4 बॉल 2 धावा. नाईटची टुर्नामेंट आणि नाईटच्या टुर्नामेंटमध्ये सकाळ उजाडलेली आहे. अमायरा 11 जानवन ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहत आहे जय गणेश तळवडे. आणि तळवडे संघ विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरूर करतायत. इथं सुद्धा मिस टायमिंग, झेलची संधी आली आणि झेल कॅरी केलाय. फलंदाज होतोय बाद, विकेट मिळालेली आहे. तीन चेंडू आणि 2 धावा इथं बनवायच्या आहेत. 3 बॉल 2. तीन बॉल आणि 2 धावांची गरज आहे. इथं आपण पाहताय तर सामना कुणाच्या खिशामध्ये जाणार, तळवडे की ढवळेपाडा. चांगला बॉल, चांगला चेंडू टाकला. या ठिकाणी आपण पाहताय रनआउटची विकेट मिळतीये. फलंदाज बाद होतोय. अजून एक चांगला चेंडू टाकलाय सचिन केवने. प्रतिष्ठेचा खेळ आहे. सामना कोण जिंकेल हे सांगणं अजूनही कठीण. फिरोज सर, वो स्टम्प जो प्रैक्टिस के बच्चों लोग के आते टाइम लेके आओ. 2 बॉल 2 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज सचिन. इथं पहा फुलरलेनचा चेंडू समोर खेळलाय, ड्राईव्ह केलाय, सिंगल धाव कंप्लीट केली. आणि या संपूर्ण टुर्नामेंटची चॅम्पियन टीम आपल्याला मिळतीये जय गणेश तळवडे, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. लहान मुलं ती विनिंग स्टंप द्या, हिरवे त्यांना. लहान मुलं स्टंप द्या त्यांना लगेच.